नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. मधल्या पिरियडमध्ये मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले, काही फोन कॉलसुद्धा आले रिगार्डिंग नवीन रिक्रुटमेंट, नवीन वॅकन्सी. त्याबद्दल वरच्यावर वॅकन्सी आपण मागच्या काही पासून देतो आहोत. कारण विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. बरेचसे विद्यार्थी भ्रमात आहेत किंवा कन्फ्युजनमध्ये आहे की अभ्यास कंटिन्यू ठेवावा की नाही ठेवावा वगैरे. तर त्यामध्ये मित्रांनो, आपण जी काही वरच्यावर माहिती तुमच्याकरता काढत असतो किंवा जे तुमच्याकरता माहिती घेत असतो, त्यानुसार काही वॅकन्सीज या बऱ्यापैकी आता कन्फर्म झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो काही पर्सेंटमध्ये. कारण की कसं आहे, डिपार्टमेंट डिसिजन घेतं, परंतु पुढची जी प्रोसेस असते ती खूप लांब असते. कारण की गव्हर्नमेंटचं त्याला अप्रूव्हल लागते. त्यानंतर ती प्रोसेस असते पूर्ण. रिक्रुटमेंटच्या वॅकन्सीज त्यांना काढावं लागतात, वॅकंट पोझिशन काढावं लागतात, त्यानंतर अप्रूव्हल घ्यावं लागते आणि बरेचसे स्टेजेस त्यामध्ये असतात. त्यामुळे त्या प्रोसेसला वेळ लागतो. त्यामुळे वॅकन्सी एक्झॅक्टली यायला भरपूर वेळ लागू शकतो. त्यामध्ये 6 महिने ते 1 वर्षसुद्धा लागू शकतो. परंतु तुम्ही अभ्यासामध्ये राहावे किंवा तुमचा अभ्यासामध्ये तुमचं कंटिन्युटी राहावी, त्याकरता बूस्टअप करण्याकरता किंवा मोटिवेट करण्याकरता आपण वरचेवर तुम्हाला हे व्हिडिओज देत असतो. जेणेकरून तुम्ही पुढे जर वॅकन्सी 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये आली तर तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढले पाहिजे. तुम्ही ITI असो, डिप्लोमा असो, डिग्री असो किंवा एनी ग्रॅज्युएट असो, नॉन टेक्निकलसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बघा, त्यामध्ये ज्या नवीन वॅकन्सी आहे त्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल ITI बेसवर जे विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक असते, तर त्यामध्ये आता थर्ड लिस्टबद्दल महावितरणचं थोडं चालू असल्यामुळे किंवा जे काही प्रोसेस सुरू होती किंवा जे काही आता प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे आता नवीन वॅकन्सीची शक्यता आता कमी झालेली आहे आपण असं म्हणू शकतो. ITI बेसवर जे वॅकन्सी आहेत त्या, तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता एकदम असं डिपेंड राहू नये त्यावर किंवा आता वॅकन्सी येईलच म्हणून. कारण की आता त्यांनी सगळ्या वेटिंग लिस्ट भरलेले आहे किंवा वेटिंग लिस्टवर काम जे काय सुरू होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आणि आता पुढली वॅकन्सी हे थोडं ड्युरेशननी काढतील, ते एकदम आताच काढणार नाही. परंतु एक चांगली न्यूज अशी आहे की JEE आणि AE त्यामध्ये महाजेनको असेल किंवा महावितरण असेल, महाट्रान्सकोमध्ये वॅकन्सी येणार नाही पुढचे 1-2 वर्ष. परंतु महाजेनकोमध्ये JEE आणि AEच्या वॅकन्सीचे चान्सेस आता वाढलेले आहे. डिसेंबरपर्यंत चान्सेस भरपूर आहे. आणि नॉन टेक्निकलच्या महाजेनकोमध्ये वॅकन्सीज आज येणार आहे. त्यालासुद्धा साधारण 6 ते 8 महिने वेळ लागू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयारीमध्ये असाल तर तुम्ही तुमचं डिसिजन तुम्ही स्वतः घ्या की तुम्हाला आता प्रिपरेशन कंटिन्यू करायचं आहे की सोबत जॉब करून प्रिपरेशन करायचं आहे की काय करायचं आहे वगैरे. आणि क्लासेस सध्या कुठेच लावू नका. क्लासेस लावणं म्हणजे पैसा बर्बाद करणं आहे. जेव्हा वॅकन्सीचे स्ट्रॉंग अपडेट्स येतात किंवा काही ऑफिशियल नोटिफिकेशन येते थोडंफार, त्याच्यानंतर क्लासेस जॉईन करा. मी त्याबद्दल नाही म्हणणार नाही. परंतु आता विनाकारण पैसा बर्बाद करू नका, कुठेच बर्बाद करू नका, कुणाकडेच क्लासेस सध्या लावू नका. सेल्फ स्टडी सुरू करा. सेल्फ स्टडीमध्ये तुमचा स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल कुठे काय कसं करायचं वगैरे. टेक्निकल, नॉन टेक्निकलमध्ये मॅथ्स, रिजनिंगचा अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे. आणि नॉन टेक्निकलचा तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही जर क्लिनिकलसाठी HR वगैरे किंवा LDC वगैरे ज्याला म्हणतो आपण किंवा अकाउंटसाठी अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा मॅथ्स, रिजनिंगचं पोर्शन राहते, त्यावर थोडासा भर द्या. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली जर सांगायचं झालं वॅकन्सीचं, तर वॅकन्सीचं स्ट्रॉंग अपडेट आतापर्यंत आलेलं नाही आहे. परंतु JEE स्ट्रॉंग अपडेट आहे महाजेनकोबद्दल की त्याची वॅकन्सी पुढच्या 6 महिन्यामध्ये म्हणजे साधारण आपल्या डिसेंबरपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. अजूनपर्यंत शुअर अपडेट आलेलं नाही आहे, ऑफिशियल अपडेट आलेलं नाही आहे. प्रयत्न आपले सुरू आहेत. ऑफिशियल अपडेट किंवा ऑफिशियल अपडेट म्हणण्यापेक्षा ऑफिशियल काही हालचाली झाल्या तर आपण आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलवर नक्कीच शेअर करू. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला मिळतात आणि तुम्ही तयारीमध्ये राहा. धन्यवाद मित्रांनो.